देवेंद्र फडणवीस यांच्या स्पर्धेमध्ये आता हळूहळू विनोद तावडे यांचं पारडं जड होत आहे. अमित शहा यांचं मत काय देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी गेली 5 वर्ष चांगलं नाहीये. संधी मिळताच त्यांना दिल्लीला नेण्याचा विचार आहे. पण या लोकसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना तिकीट दिलं तर महाराष्ट्रातल्या या 3 पायांच्या सरकारची वाट लागेल असं अमित शहाना वाटलं असणार. म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मागे ठेवलेलं आहे. पण पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व जर दुसऱ्या एखाद्या भाजप नेत्याकडे गेलं, विनोद तावडेंचं नाव आघाडीवर आहे, पण आणखीन कोणत्या ब्राह्मणेतर अशा भाजप नेत्याकडे गेलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. विनोद तावडेंचं पुनर्वसन अशा प्रकारे झालेलं आहे. पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे आणि आता एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परत येत आहेत. म्हणजे फडणवीस विरोधी जे नेते आहेत त्यांचं हळूहळू पुनर्वसन होत आहे. याचा परिणाम भाजपमधल्या अंतर्गत सत्ता स्पर्धेवर होणार. आज आपण बोलणार आहोत भारतीय जनता पक्षाचे माजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल. तुम्हाला माहिती आहे एकनाथ खडसे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतले ते आमदारही आहेत. पण 2 दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केलं की आपण स्वगृही परतणार आहोत, म्हणजे आपण भाजपमध्ये परतणार आहोत. सर्वसाधारणपणे एखादा बडा नेता जर एखाद्या पक्षात जात असेल तर त्या पक्षाचे प्रवक्ते की नेते ही बातमी जाहीर करतात किंवा मीडियामधून ही बातमी पहिल्यांदा येते. पण इथे एकनाथ खडसेंची बातमी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी दिलेली नाही. ही बातमी आधी मीडियामधून प्रसिद्ध झालेली नाही. ही बातमी स्वतःच एकनाथ खडसेंनी दिली आहे की माझी आता घर वापसी होणार आहे. एकनाथ खडसे दिल्लीला जाऊन आले. दिल्लीत त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांनी जळगावात येऊन जाहीर केलं की येत्या 15 दिवसामध्ये मी भारतीय जनता पक्षात परतणार आहे. तसं माझं दिल्लीतल्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे आणि हा कार्यक्रम जो आहे घर वापसीचा तो कदाचित दिल्लीतच होईल आणि केंद्रीय पातळीवर काम करायची माझी इच्छा आहे. आता एकनाथ खडसे यांनी जी घोषणा दिली त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षात उमटत आहेत. पण भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या बातमीचं उत्साहाने स्वागत केलंय असं दिसत नाही. आधी आपण केंद्रीय नेतृत्वाचा कल काय आहे बघूया, मोदी शहा काय म्हणतात याचा अंदाज घेऊया, मग आपली प्रतिक्रिया देऊया असा सावध अंदाज भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केलेला आहे किंवा तसा पवित्रा घेतलेला आहे असं म्हणा. एक गोष्ट मात्र नक्की, एकनाथ खडसे यांच्या घर वापसीमुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पाठीराख्यांना अजिबात आनंद झालेला नाही. किंबहुना देवेंद्र फडणवीस यांचे पाठीराखे हे वैतागलेले आहेत, ही गोष्ट स्पष्ट आहे. गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात मानले जातात. कुठेही समस्या उद्भवली, कुठेही आंदोलन झालं तर फडणवीस आधी गिरीश महाजनांना पाठवतात आणि गिरीश महाजन मध्यस्थी करतात. मग गिरीश महाजनांकडून झालं नाही तर फडणवीस हस्तक्षेप करतात. म्हणजे गिरीश महाजन हे फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आहे. एकनाथ खडसे यांच्या घर वापसीबद्दल गिरीश महाजनांना प्रश्न विचारला तेव्हा ते जवळजवळ वैतागलेच. गिरीश महाजन असं म्हणाले की मी भाजपमध्ये परत येणार असं एकनाथ खडसे स्वतःच म्हणतायत. अजून काही नक्की झालेलं नाही, आम्हाला कोणता निरोप आलेला नाही. मग तुम्ही का ते परत येणार असं म्हणतायत असं गिरीश महाजन पत्रकारांना विचारतायत. आणखी एका प्रश्नावर गिरीश महाजन चिडून म्हणतात की त्यांच्या स्वतःच्या गावातील म्हणजे एकनाथ खडसे यांच्या गावातली ग्रामपंचायत सुद्धा त्यांच्या ताब्यात नाही आहे. बँकेवरचा, जिल्हा बँकेवरचा त्यांचा कंट्रोल जो आहे तो आहे. अशा परिस्थितीत मिळणार आहे, हा विजलेला दिवा आहे, याचाच काहीतरी प्रश्न विचारू नका असा दम गिरीश महाजन यांनी पत्रकारांना दिलेला आहे. आज त्या पाठोपाठ फडणवीस यांना आनंद नाहीये ही बातमी सगळीकडे, काहीतरी आपण एक खुलासा देणं, स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. फडणवीस यांनी एक अत्यंत औपचारिक असं स्पष्टीकरण दिलंय. ते असं म्हणतात नरेंद्र मोदी यांना ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांचं आमच्या पक्षात स्वागत आहे, पण मला आत्तापर्यंत दिल्लीहून कोणताही निरोप आलेला नाही. दिल्लीहून निरोप आल्यावर आम्ही एकनाथ खडसे यांचं स्वागत करू. बघा कशी सावध प्रतिक्रिया आहे. म्हणजे गिरीश महाजन यांच्या प्रतिक्रियेवरून किंवा फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट होतं आहे की फडणवीस यांचा जो गट आहे किंवा स्वतः फडणवीस फार खुल्या मनाने, आनंदाने एकनाथ खडसे यांचं स्वागत करायला तयार नाही आहेत. मित्रहो, तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला ताजा इतिहास आहे त्यामुळे तुमच्या लक्षात असेल, फारशा लोकांना विसर पडला नसेल. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा जो संघर्ष आहे तो जुनाच आहे. 2014 पासून तो सुरू झालाय म्हणा किंवा त्या आधीपासून सुरू झालाय. कारण एकनाथ खडसे यांच्या तुलनेने फडणवीस तसे ज्युनियर आहेत. एकनाथ खडसे हे प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे यांचे समकालीन. गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबरीने महाराष्ट्रामध्ये
भाजप वाढवण्यासाठी एकनाथ खडसे यांनी प्रयत्न केले. 2014च्या निवडणुकीच्या वेळेला म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे हे केंद्रात मंत्री बनले. त्यामुळे महाराष्ट्रात आता कोण नेतृत्व करणार असा प्रश्न होता. त्यावेळेला एकनाथ खडसे यांचं नाव आघाडीवर होते. पण मोदी यांना खडसे काही फारसं पसंत नसावेत. खडसे हे जुन्या पद्धतीचे नेते आहेत, जुन्या स्टाईलचे नेते आहेत. वाजपेयी यांच्या धाटणीचे नेते आहेत, त्यांच्या स्कूलमधले नेते आहेत. तेव्हा आपल्या टीममध्ये बसणार नाहीत असं मोदींना वाटलं असावं. म्हणून मोदींनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर कृपा केली आणि त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व दिलं. लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस हे काही मास लीडर नव्हते. देवेंद्र फडणवीस यांनी त्याआधी भूषवलेलं महत्त्वाचं पद म्हणजे नागपूरचं महापौर पद. अत्यंत तरुण वयात ते नागपूरचे महापौर झाले होते. पण इथे मोदी यांची कृपा झाल्यामुळे ते थेट विरोधी पक्षनेत्यानंतर किंवा भाजपच्या प्रवक्त्यानंतर थेट मुख्यमंत्रीच झाले. एकनाथ खडसे यांना साहजिकच वाईट वाटलं असणार. भाजपमधल्या इतर सिनियर नेत्यांनाही वाईट वाटलं असणार, यामध्ये काय शंका नाही. देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांशी जमून घेतलं असतं तर फार मोठा संघर्ष उभा राहिला नसता. कारण देवेंद्र फडणवीसांना आव्हान म्हणजे थेट नरेंद्र मोदींना आव्हान असं चित्र त्यावेळी तयार झालं होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना कोणी आव्हान दिलं नसतं. पण देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढायला सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा विनोद तावडे यांच्यावर डूख धरला. त्यानंतर पंकजा मुंडे यांना धडा शिकवायचं ठरवलं आणि पाठोपाठ एकनाथ खडसे यांच्याही मागे ते लागले. गंमत म्हणजे हे तिन्ही नेते ब्राह्मणेतर नेते आहेत. विनोद तावडे हे मराठा आहेत, पंकजा मुंडे या वंजारी आहेत आणि एकनाथ खडसे हे लेवा पाटील आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ब्राह्मणेतर नेत्यांचा काटा काढायला सुरुवात केली आहे असा प्रचार त्यांच्या टीकाकारांनी किंवा विरोधकांनी सुरू केला. तुम्हाला माहिती आहे विनोद तावडे यांचं सर्टिफिकेट प्रकरण, इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट प्रकरण तेव्हा गाजलं होतं. पंकजा मुंडे यांच्यावरही चिक्की प्रकरणामध्ये घोटाळ्याचा आरोप झाला होता. आणि एकनाथ खडसे यांच्यावर पुण्याच्या भूखंडाबाबत, भोसरीच्या MIDCच्या भूखंडाबाबत मोठा आरोप झाला. 3 लाख रुपये किमतीचा हा भूखंड आहे, ज्याची किंमत 4 कोटी एकनाथ खडसेंनी ठरवली असं आणि घोटाळा केला असा त्यांच्यावर आरोप लावला होता. ही चौकशी झाली, याची ईडीची चौकशी झाली. ईडीने त्यांच्या जावयाला अटकही केली होती, लक्षात घ्या. आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंना तिकीट नाकारण्यात आलं. म्हणजे ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनोद तावडेंना तिकीट नाकारण्यात आलं, त्याच निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंना सुद्धा तिकीट नाकारण्यात आलं. फक्त फरक इतकाच की एकनाथ खडसे यांच्या मुलीला म्हणजे रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आलं. मात्र रोहिणी खडसे यांचा पराभव व्हावा म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले, म्हणजे गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले असा आरोप त्याही वेळी झालेला होता. आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांनीच आपल्या मुलीविरुद्ध प्रयत्न केले म्हणून त्यावेळेला एकनाथ खडसेही भडकलेले होते. हे लक्षात घ्या. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय 2019च्या निवडणुकीची. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला, भाजप सोडला. त्यांना अडगळीत टाकण्यात आलं, जसं विनोद तावडेंना अडगळीत टाकण्यात आलं होतं, जसं पंकजा मुंडेंना बाजूला करण्यात आलं होतं. विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे तिघांनाही भाजपने विधान परिषदेवर सुद्धा पाठवलं नाही 2019 नंतर, किंवा लोकसभा राज्यसभेवर सुद्धा पाठवलं नाही. हे लक्षात घ्या. इतका देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव होता. पण नंतर एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, शरद पवारांनी त्यांना आसरा दिला आणि त्यांना विधान परिषदेवर सुद्धा पाठवलं. आणि रोहिणी खडसे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन तिथल्या महिला विभागाच्या प्रमुख झाल्या. हे लक्षात ठेवा. म्हणजे हा सगळा फडणवीस विरुद्ध एकनाथ खडसे हा संघर्षाचा प्रवास आहे. फडणवीसांनी कशा प्रकारे एकनाथ खडसे यांचा काटा काढला हे यातून स्पष्ट आहे. एकनाथ खडसे त्यावेळेला जाहीरपणे म्हणाले होते. एकनाथ खडसे हे स्पष्ट वक्ते आहेत, ते थेटपणे बोलतात. त्यावेळेला ते म्हणाले होते की फडणवीसांना प्रोत्साहन मी दिलं. मी विरोधी पक्षनेता असताना अनेकदा टीव्हीवरच्या चर्चेमध्ये मी देवेंद्र फडणवीस यांना पाठवत होतो. विधानसभेमध्ये सुद्धा त्यांच्या लक्षात मुद्दे यावेत, प्रश्न यावेत म्हणून माझ्या मागच्या जागेवर मी त्यांना बसायला सांगितलं होतं. अशा प्रकारे मी त्यांना प्रोत्साहन दिलं. पण वेळ आल्यावर ते माझ्या विरोधात गेले. त्यांनीच माझा काटा काढायचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांनी 2020 साली एकनाथ खडसेंनी जेव्हा भारतीय जनता पक्ष सोडला तेव्हा त्यांनी हे जाहीर आरोप केले होते फडणवीसांवर की फडणवीसांमुळेच मला पक्ष सोडावा लागतोय आणि फडणवीसांनी माझ्यावर अत्याचार केले, मला टॉर्चर केलेलं आहे असं जाहीरपणे एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं. आता मुद्दा असा आहे की एकनाथ खडसे भाजपमध्ये परत आल्यामुळे नेमकं काय होणार आहे, नेमकं काय राजकारण होणार आहे. लक्षात घ्या. आत्ता यावेळच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने एकनाथ खडसे यांना परत घ्यायचं ठरवलं आहे. जर
दिल्लीच्या नेत्यांनी हे ठरवलंय असं एकनाथ खडसे सांगत असतील तर त्यामध्ये काही तथ्य असणार, कारण एकनाथ खडसेंचे दिल्लीच्या नेत्यांची पहिल्यापासून संबंध होते आणि आता निवडणुकीच्या वेळेला जेव्हा भाजपला गरज आहे तेव्हा एकनाथ खडसेंना भाजप परत घेतो. एकनाथ खडसेंना परत घेण्यात भाजपचा फायदा काय असं तुम्ही विचाराल, तर एकनाथ खडसेंना परत घेण्यात भाजपचा हा फायदा आहे की आता या क्षणाला उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये भाजपची स्थिती काही फारशी मजबूत नाही आहे. उन्मेष पाटील भाजपचे खासदार यांचं तिकीट कापलं, त्या जागी स्मिता वाघ यांना तिकीट दिलं. त्यामुळे उन्मेष पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे, ते थेट भाजप सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले आहेत. या असंतोषावर उपाय म्हणून एकनाथ खडसे यांचा प्रवेश वापरण्यात येईल. लक्षात घ्या, एकनाथ खडसे हे जुने नेते आहेत, 40-45 वर्ष ते भाजपमध्ये होते. गोपीनाथ मुंडेंच्या काळातले नेते आहेत, लेवा पाटील समाजाचे आहेत, बहुजन समाजाचे आहेत. त्यामुळे खानदेशातला लेवा पाटील समाज एकनाथ खडसेंवर अन्याय झाल्यामुळे जो नाराज होता तो परत पुन्हा एकदा आपल्याकडे येईल असं भाजपला वाटतंय. आता मराठा आरक्षणाचं जे राजकारण होतंय त्यामध्ये भाजपची काही मराठा मतं कमी होतील, ही तूट भरून काढायला या लेवा पाटील समाजाची मतं उपयोगी पडतील असंही भाजपला वाटतंय. दुसरी गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीस यांनी अतिविश्वास दाखवल्यामुळे गिरीश महाजन थोडेसे चढेल झाले आहेत असं भाजप कार्यकर्त्यांचं आणि भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यांना जर चाप लावायचा असेल तर एकनाथ खडसे यांचं भाजपमध्ये होणारं पुनरागमन हे उपयोगी पडणार आहे. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि तिसरा मुद्दा असा की शरद पवारांना पण एक झटका बसणार आहे. ज्या एकनाथ खडसेंचं शरद पवारांनी पुनर्वसन केलं, एकनाथ खडसे आजही त्यांचं ऋण मान्य करतात, त्यांना धन्यवाद देतात. पण निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे सोडून गेले, भाजपमध्ये परत गेले, तर हा मोठा फटका शरद पवारांना सुद्धा आहे. त्यामुळे भाजपच्या हायकमांडला यामध्ये विशेष रस आहे. खानदेशात परिस्थिती सुधारू शकते, तिथे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांना चाप लागू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांना पण निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसू शकतो. त्यामुळे दिल्लीतले भाजपचे नेते हे एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये पुन्हा घ्यायला तयार झाले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाजप कोणतंही राजकीय पाऊल हे विचार करून उचलतं. त्याच्यामध्ये एकनाथ खडसे केवळ जुने नेते, 40 वर्ष त्यांनी संघामध्ये आणि भाजपमध्ये घालवली आहे एवढाच विचार नसतो. त्यांची उपयुक्तता काय आहे, युटिलिटी काय याचा विचार असतो. त्या युटिलिटीचा विचार करूनच एकनाथ खडसे यांचं पुन्हा एकदा भाजपमध्ये आगमन होणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं रोहिणी खडसे जरी आज म्हणत असल्या की मी राष्ट्रवादीमध्येच राहणार आहे, तरी त्या फार दिवस राष्ट्रवादीमध्ये राहतील असं वाटत नाही. थोडे दिवस वाट बघून त्याही पुन्हा एकदा भाजपमध्ये येतील. तिथे खानदेशामध्ये रावेर मतदारसंघामध्ये एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना भाजपने तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळे खडसे कुटुंबीय हे भाजपच्या छताखाली येतील. मुद्दा एवढाच आहे शेवटचा की या सगळ्यामुळे भाजपमधला जो सत्ता संघर्ष आहे त्याला कोणती दिशा मिळणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले सगळ्यात बलिष्ठ नेते होते, बलवान नेते होते. महाराष्ट्रातला कोणताही राजकीय निर्णय त्यांच्या होकाराशिवाय पुढे जायचा नाही. पण आता गेल्या काही दिवसामध्ये तसं राहिलेलं नाही आहे. भाजपचे दुसरे नेते ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी तिकीट नाकारलं होतं ते विनोद तावडे आता दिल्लीमध्ये वरचढ झालेले आहेत. अमित शहांचा विश्वास त्यांनी मिळवलेला आहे. त्यामुळे बिहारमध्ये मध्यंतरी ज्या पडझडी झाल्या, नितीश कुमार परत आले, त्याच्यामध्ये विनोद तावडेंची भूमिका मोठी होती असं सांगितलं जातं. दुसरं म्हणजे राज ठाकरे दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटले, त्यामध्येही विनोद तावडेंची भूमिका आहे अशाही बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि आता एकनाथ खडसे जे येत आहेत परत भाजपमध्ये त्यामध्येही विनोद तावडे यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या स्पर्धेमध्ये आता हळूहळू विनोद तावडे यांचं पारडं जड होतं आहे. अमित शहा यांचं मत काय देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी गेली 5 वर्ष चांगलं नाही आहे. संधी मिळताच त्यांना दिल्लीला नेण्याचा विचार आहे. पण या लोकसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना तिकीट दिलं तर महाराष्ट्रातल्या या 3 पायांच्या सरकारची वाट लागेल असं अमित शहाना वाटलं असणार. म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मागे ठेवलेलं आहे. पण पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व जर दुसऱ्या एखाद्या भाजप नेत्याकडे गेलं, विनोद तावडेंचं नाव आघाडीवर आहे, पण आणखीन कोणत्या ब्राह्मणेतर अशा भाजप नेत्याकडे गेलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. विनोद तावडेंचं पुनर्वसन अशा प्रकारे झालेलं आहे. पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे आणि आता एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परत येत आहेत. म्हणजे फडणवीस विरोधी जे नेते आहेत त्यांचं हळूहळू पुनर्वसन होत आहे. याचा परिणाम भाजपमधल्या अंतर्गत सत्ता स्पर्धेवर होणार याविषयी काही शंका नाही. त्यामुळे नेमकं काय घडतं भाजपमध्ये हे लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून राहील. मी काय सांगतो ते नीट ऐका. लोकसभा निवडणुकीचा निकाल जर भाजपच्या बाजूने चांगला लागला तर फडणवीसांकडे सहानुभूतीने पाहण्याचा दृष्टिकोन अमित शहा आणि नरेंद्र मोदी अवलंबतील.
पण या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत जर भाजपला मोठा फटका बसला तर फडणवीसांचं नेतृत्व बदलण्याचा विचारही भाजपचे पक्षश्रेष्ठी करू शकतात. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये खडसे असणार आहेत, पंकजा मुंडे असणार आहेत आणि विनोद तावडे तर आघाडीवर असणार आहेत, या काही शंका नाही. त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत बदल होत आहेत आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत एक महाराष्ट्र भाजपचं एक वेगळं चित्र दिसलं तर तुम्हाला आम्हाला नवल वाटायला नको, एवढंच आज सांगतोय. खडसे यांचं पुनरागमन कधी होतंय हे आपण बघूया आणि मग पुढच्या घटनांवर लक्ष ठेवूया.